महाराष्ट्र राज्याच्या सीमालगत असलेल्या आरटीओ चेकपोस्ट बेडकी नवापूर येथे गेल्या 6 दिवसापासून विविध मागण्यांसह कामं बंद आंदोलनात सुरू आहे। आदिवासी शेतकऱ्यांची भूमी संपादन झाली। शेतकरी, कर्मचारी, स्थानिक नागरिक यांचा आंदोलनात मोठा सहभाग आहे। भूमी संपादन करत असताना शासनाच्या परिपत्रकात असे नमूद आहे की प्रत्येकी शेतकऱ्यांचा कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला। बऱ्याच शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मोबदला मिळालेला नाही। स्थानिक कर्मचारी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना नोकरीतून काढण्यात आले। परप्रांतीयांना अदानी आणि सद्भाव कंपनीच्या माध्यमातून नोकरीला लावून स्थानिक आदिवासींना बेघर करण्यात आले। जमीन आदिवासी शेतकऱ्याची अणुनोकरी परप्रांतीयांना देण्यात येत आहे। अदानी सद्भाव कंपनीकडून लाखो करोडो रुपये वसुली करून शासन प्रशासनाला पाठराखण करण्यास लाखो रुपये मोजून गरीब आदिवासी समुदायाला दाबण्यात येत आहे। आंदोलनस्थळी आदिवासी टायगर सेना ATSच्या टीमने भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। लवकरच बेडकी चेकपोस्ट नवापूर येथे रास्ता रोको करून बेमुदत जन आंदोलनाची घोषणा करण्यात येईल, असे यावेळी सांगितले। गवर्नमेंट में आपने नहीं किया अकलो है का तुम हमने जमीन दिया तुम बऱ्या रामो ही नौकरी देऊ, परंतु आज गवर्नमेंट किंवा ही कंपनी काय ते भी नीति खराब वेगी नीति बदलायगी जास्ती कलेक्शन विहिरी त्या खातूर हे लोक काय किया ही ना स्थानिक आदिवासी बाहेर काढा आणि यूपी बिहारी वाला लावा आणि त्यानंतर ते यूपी बिहारी आपने बैंक पैसा कमावी दी। या पद्धती या लोक धंदो चाली रही हो आणि धंदो कायम स्वरूपी चला जो आखिर ही लोग जो स्थानिक आदिवासी है जो इन हकदार है जो इन मूळ मालक है जो इन मूळ रहिवासी है त्याला बेदखल किने लोके परप्रांत्यान लावीने ही कलेक्शन करूला प्रयत्न किया। मित्रों, जर तुमने नहीं टिकूला वेरी जर तुमने नहीं तुम्हा अस्तित्व टिकवी थोला वेरी जर तुमने नहीं जर तुम्हा नौकरी मिलवी लेवला वेरी तर तुमने एकता थवा पडणारी आहे। तुमने बिरसा मुंडा, खाजा नाईक, टंट्या मामा, जयपाल सिंह मुंडा सारखी विचारधारा लिहिणं आपण चला पडणार आहे। मित्रों, आज जर तुम्ही फक्त ही कर्मचारी आहे 10, 15, 20 कर्मचारी आहे आणि 10, 15, 20 कर्मचारी को चाली आखिर तुम्ही बाकी लोक विचार नाही केता वेरी आज याम दियालो ह्या काल तुम्हाला दियावणार आहे।